क्योंकि वो पॉलिटिशियंस जिनको आप ट्रस्ट करते हो वो तो अपनों के नहीं हुए, और वो जब अपनों के नहीं हो सकते वो तुम्हारे कैसे हो सकते हैं। सफ़र करने वाले मिनिस्टर्स नहीं होते, वो गरीब लोग होते हैं जो तिनका तिनका जोड़कर अपने घर में टीवी फ्रिज ये जोड़ रहे हैं। शहर आपका है, मैं अपनी दुनिया अपनी जंगलों में बसा दूंगा। जहाँ मैं हिमाचल में मेरा दिल बसता है, मुंबई में मेरा जन्मभूमी है, कर्मभूमी भी था। एवढी झाडं तुम्ही कापणार, प्लस ते की शेतीवाडी जाईल, गरीब लोकांची घरं जातील, ती बरं कुठे राहणार? हे लोक सांगतात की फक्त आम्ही एवढे तोडले ऑलरेडी, तुम्ही आता काय करणार? पण हे लोक अजून पण तोडणार आहेत झाडं. तोडली आम्हाला फक्त फसवतात की एवढी तोडली आता काय. कोणता रूल आहे हा? कोणत्या याच्यामध्ये लिहिलंय की लहान पोरं अलाउड नाही? आम्ही काय इथे मारामारी करायला आलेलो नाहीये. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तत्कालीन सरकारचे काही प्रकल्पांना शिंदे फडणवीस सरकारने स्थगिती दिली. त्याचसोबत उद्धव ठाकरेंना धक्का देत आरेतील मुंबई मेट्रो कारशेडवरची स्थगितीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवली. उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देत अखेर आता पुन्हा आरेमध्ये कारशेड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानं आरे कारशेडचा मार्ग आता मोकळा झालाय. पण या कारशेडला पर्यावरण प्रेमींचा विरोध आहे. आरेतच मेट्रो कारशेड होणार असं आता राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. राज्य सरकारकडून आरे मेट्रो कारशेड बाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर आणि कामावरील स्थगिती उठवल्यानंतर पर्यावरणवादी आता आक्रमक झाले आहेत. आरे वाचवा मोहिमेसाठी आज संपूर्ण देशभरात आंदोलन पार पडलं. मुंबई, नागपूर, वाराणसी, हैदराबाद सारख्या प्रमुख शहरात आंदोलन पार पडलं. अशातच मुंबईतील आरे परिसरातही आंदोलन करण्यात आलं. मुंबईत झालेल्या आंदोलनाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शशांक नायर यांनी. जाणून घेऊयात पर्यावरण प्रेमींची नेमकी भावना काय आहे. सर, कितने समय से जुड़े हैं आप आरे के आंदोलन से? आरे ये 2 साल से मैं जुड़ा हूँ, 2019 से, जब मैं सच में कॉन्शियस और अवेयर हुआ कि इसका कितना बड़ा रोल है हमारे इकोसिस्टम में. सिंपल वे में मैं कहूँ, मुंबई एशिया की रिचेस्ट म्यूनसिपल कॉरपोरेशन है. इसका एनुअल बजट 40,000 करोड़ है. ओके, एंड हर साल मुंबई में फ्लडिंग आता है, टीवीज़ में भी दिखता है. सफ़र करने वाले मिनिस्टर्स नहीं होते, वो गरीब लोग होते हैं जो तिनका तिनका जोड़कर अपने घर में टीवी फ्रिज ये जोड़ रहे हैं. वो इंसान जो दिन रात काम कर कर एक एक तिनका जोड़ रहा है और एक पल में सब ख़त्म. और हम कहते हैं ये ऊपर वाले ने किया है, ये हम कर रहे हैं क्योंकि फॉरेस्ट का अपना रोल होता है. वो इकोसिस्टम में बैलेंस लाता है, सॉइल को इंटैक्ट रखता है, एंड ये फ्लड प्लेन एरिया का है. कल को जब यहाँ फ्लडिंग होगी तो कोई जो मालाबार हिल में बैठते हैं वो सफ़र नहीं करेंगे, वो लोग सफ़र करेंगे जो यहाँ रहते हैं. और पैंडमिक 2020 ये एक नाइटमेयर से बिल्कुल कम नहीं था. हमने जिस प्रकार की सफरिंग्स देखी हैं वो हमें पता है, और हमें भी पता है कि कितने पॉलिटिशियन सड़क पर आकर लोगों की मदद किए हैं. उस समय हम एक दूसरे के लिए बस जीवित थे और एक दूसरे की मदद कर रहे थे, भले ही वो भोजन देना हो या फिर हॉस्पिटल तक लेके जाना हो. ऐसा भी देखा था जहाँ पर लोगों को लाशों को भी हाथ नहीं लगाया जा रहा था, तब भी पॉलिटिशियंस नहीं थे, हम ही एक दूसरे की मदद कर रहे थे. तो पैंडेमिक ने ऑलरेडी लेसन सिखाया कि हमें नेचर के साथ कैसे रहना है. हम सेपरेटेड नहीं हैं, वी आर ऑल कनेक्टेड टू सेम वेब ऑफ लाइफ, एंड वॉट एवर वी आर डूइंग इट टू द आउटर वर्ल्ड, वी आर डूइंग इट टू आवरसेल्फ. तो मैं इसके बारे में ज़्यादा नहीं कहूँगा, लेकिन वी आर द स्पीशीज सफरिंग फ्रॉम एमनीसिया, एंड we learn from history that we learn nothing from history, and we keep on repeating the same mistakes over and over, and we keep on digging our own graveyards. ये शहर में पॉपुलेशन है 1 करोड़. यहाँ पर जो एक्चुअली कंसर्न है वो हार्डली मुट्ठी भर लोग, 50 लोग, 100 लोग. मतलब मुझे इस शहर के लोगों पर अपने आप पर भी शर्म आती है, और शहर वाले लोगों पर मुझे ऐसा लगता है कि कितना बुरा हो रहा है आपके साथ. और मुझे ऐसा लगता है कि वे अंधों के शहर में मैं आईने बेच रहा हूँ, क्योंकि वो पॉलिटिशियंस जिनको आप ट्रस्ट करते हो वो तो अपनों के नहीं हुए, और वो जब अपनों के नहीं हो सकते वो तुम्हारे कैसे हो सकते हैं. ठीक है, उनके वर्ड्स पे मत जाओ, उनके एक्शंस देखो. ठीक है, एक इंसान की अगर सैलरी महीने की 2 लाख रुपए भी हो तो उसको ऑलमोस्ट 4.5-5 साल लगेगा 1 करोड़ रुपए जमा करने में, अगर वो 1 रुपया भी खर्चा नहीं कर रहा है तो. इन पॉलिटिशियंस की अब अंबार है पैसों की, कैसे हो रहा है ये छोटे छोटे सवाल पूछो. ये सिर्फ जंगल की बात नहीं है, ये उन वॉइसलेस एनिमल्स की भी है
जो यहाँ पर हमें को एग्जिस्टेंस में हमें रहना चाहिए, जिनके साथ इस धरती पर हम बांटे हुए नहीं हैं। एंड जू इज़ द ओनली प्लेस वेयर ऑल द प्रिजनर्स आर इनोसेंट। पैंडमिक में हम सब ने देखा जब हम अंदर थे कैसे थे। तो ये सिर्फ एक आरे की जर्नी या स्टोरी नहीं है, ये हर एक उस जीव जंतु, हर एक पक्षी, वो उनकी कहानी है जो बोल नहीं सकते, और हमें उनके लिए भी जीना है, क्योंकि धरती तो हमने बांट रखी है, उनके लिए तो ये खुली दुनिया है। तो मेरा यही रिक्वेस्ट होगा सुनने वालों से, संडे वाले दिन 11 बजे बिरसा मुंडा चौक, अगर बिरसा मुंडा को अगर आप जानते होगे तो पढ़िए उनके बारे में। वो आदिवासी वीर थे जो अंग्रेज़ों के लिए लड़ बैठे, और ये तो अपने लोग हैं, अपनों से लड़ने में क्या दिक्कत। घर में भी लड़ाइयाँ होती है, और अगर शहर को घर मानते हो तो अपनों से लड़ो और अपने हक, अपने ज़मीन और अपने लिए लड़ो, ठीक है, किसी और के लिए नहीं। 11 बजे संडे आरे फॉरेस्ट बिरसा मुंडा चौक पहुँचिए और अपने दिल की बात बाहर कीजिए, और कहिए कि इस शहर में हम अकेले नहीं हैं और हमें आप लोगों की ज़रूरत है। बस यही कहूँगा। नमस्ते। अब क्योंकि सर स्टे ऑर्डर हट चुका है, तो क्या अभी भी जज्बा आपका कायम है? स्टे ऑर्डर हट चुका है। देखिए यही है कि ये ऊपर से नेक्सस देखो ना, तो सेंट्रल में भी बीजेपी है, जो सुप्रीम कोर्ट में जज बैठे हैं वो भी कहीं ना कहीं, जो सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस ऑफ इंडिया है वो इलेक्टेड बाय द प्रेसिडेंट। प्रेसिडेंट जो है इलेक्टेड बाय द मेजर पोजीशन पावर में कौन है? बीजेपी। तो वो जब बड़ा बड़ा नेक्सस तुम अगर पकड़ोगे तो सब ऊपर से लेकर नीचे तक बीजेपी ही है, ठीक है। मुझे बीजेपी से कोई तकलीफ नहीं है। आप आए हो देश में, देशवासियों के लिए कुछ करो, और करो। ये देश देशवासियों से ही बनता है। जब लोग ही नहीं रहेंगे तो ये देश लेके क्या करोगे तुम? तो पहले तो मेरा यही है कि स्टे ऑर्डर हट चुका है, आने वाले समय में जंगल भी क्लियर करोगे। और पॉलिटिशियंस में ईगो बहुत होता है, यू नो, क्योंकि रिलीजन इज ब्रिंगिंग डाउन योर ईगो, पॉलिटिक्स इज ऑल अबाउट इंक्रीजिंग योर ईगो। रिलीजन एंड पॉलिटिक्स कैन नॉट गो हैंड इन हैंड। और जिस सनातन धर्म की हम बात करते हैं, जिस सनातन धर्म की बात ये बीजेपी भी करती है या कोई भी पार्टी हो, हमारे धर्म में सिखाया गया है कि इस पेड़ों में 33,000 देवी देवता हैं। तो मैं उन 33,000 देवी देवताओं के लिए खड़ा रहूँगा, अगर सच में आप धर्म में बिलीव करते हो तो। और इसे मेट्रो कार शेड तक की बात नहीं है, ये धीरे धीरे आगे और प्रोजेक्ट्स बनेंगे। ये फॉरेस्ट को बाइफरकेट किया जाएगा, ठीक है, इसको बोलते हैं फॉरेस्ट बाइफरकेशन। और ये ज़मीन बहुत कीमती है मुंबई की, सब पर इसकी आंखें टिकी हुई है, और पॉलिटिशियन गिद्ध से कम नहीं है। ये मैं शब्द कहूँगा क्योंकि पॉलिटिशियंस को पावर हमने दी है, हमने इलेक्ट किया, ये हम चुप भूल चुके हैं। लेकिन इट्स टाइम टू रीगेन आ पावर। अगर ये शब्द आपके दिल के अंदर कहीं छुपे हुए इंसान को टच कर रहे हो तो भले स्टे ऑर्डर हट जाए। सुप्रीम कोर्ट को भी हमने ही बनाया। डेमोक्रेसी इज अबाउट वी द पीपल, दैट्स इट। वरना मेरा क्या है, ये शहर आपका है, मैं अपनी दुनिया अपनी जंगलों में बसा दूंगा। जहाँ मैं हिमाचल में मेरा दिल बसता है, मुंबई में मेरा जन्मभूमि है, कर्म भूमि भी था। तो हमारे साथ यहाँ पे जुड़े हैं आरे में रहने वाले कुछ आदिवासी, तो आइए उनसे बात करते हैं। तो अभी यहाँ पे जो कारशेड बनने के लिए जो विरोध हो रहा है, उसके ऊपर आपका क्या कहना है? कारशेडतून आम्हाला काय म्हणजे गरज आहे? आम्ही पायाने जातो, आम्ही एवढे पैसे कमावतो काय? आम्हाला तेवढे पैसे द्यावे लागणार काय? आम्हाला इथून आम्ही विजेने का अंधेरीपर्यंत चालत जातो, जसे आता लाकडाचे बोजे वगैरे घेऊन जातो, काही घास वगैरे कुठे बैलांना वगैरे पाहिजेत असला तर तबेल्यांना घास वगैरे डोक्यावरती नेतो। आम्हाला बसची काय, ट्रेनची गरज काय आहे? मेट्रोची। आणि मेट्रो काय इथे आहे? मेट्रो जर काढला तर आम्ही पूर्ण हे जंगल कापलं जाईल, ज्या झाडातून आम्हाला आमदनी आहे, आमचं पोट भरावं होतं। हा सरकार की हे पूर्ण हे मेट्रो देऊन आम्हाला मारणार आहे का? त्याला तर खूप म्हणजे असं वाटतं की मला लोक जगवायची आहेत, ओटं पाहिजे तेव्हा वगैरे कसा म्हणजे फिरतो आणि सर्वांच्या दारून दारात तुम्हाला असं करणार, तुम्हाला हे देणार, तुम्हाला ते देणार। मग ही सरकार आता का अशी निघाली की आमच्याच पोटावरती पाय द्यायला, आम्हाच लोकांना मारायला का निघाले? त्याला तर पब्लिक हवी असते ना। मग आता का आम्हाला मारायला निघालंय? आता जे आम्ही राहतो, रहन सहन आमचं आहे ते चांगलं आहे ना। आम्ही जे राहतो ते वाईट राहतोय काय? तुम्हा लोकांना तसं जमतंय, पण आम्हा लोकांना, जी आम्ही गावातील लोक आम्हाला तसं म्हणजे राहायचं आहे, जसं आम्ही राहतोय तसंच राहायचं आहे। आम्हाला इथून हलायचं नाही आहे। आमचं पोट भराव कसं करतोय आम्ही? जसं शेतीतून तांदूळ उगवले ते खातोय। आता आमची मेट्रो जर हे काढायला लागलं, आमची पूर्ण शेती गेली, हे काय करणार? आम्हाला शेतीतून जे अन्न भेटते खायला ते देणार हे लोक। आणि प्लस आम्हाला तशा रूममध्ये राहायचं होत पण नाही, जशी आमची आहेत मातीची घरं, त्याच मातीच्या घरामध्ये आम्ही राहतो। क्या कारशेड के बनने से आपकी जिंदगी में कोई फर्क पड़ेगा? आपका छत जाने का आपको कोई डर है क्या? आमची घरं जाणार त्याच्यामध्ये, प्लस आमची शेतीवाडी जाणार। मग आम्ही लावणार कुठे शेती आणि खाणार काय?
तुम्ही लोक सर्व लोकांचं बघत असाल जाण्याचं येण्याचं, पण आमचं काय, आमची जी एवढी प्राणी आहे जे जंगलामध्ये राहतात, जसं साप आहे, वाघोबा आहे, ज्याला आम्ही देव मानतोय, आमचं देवाचं काही मंदिर आहे ते सुद्धा जाईल. आम्ही कुठे जायचं मग? आमची घरदारं सोडून आम्ही कुठे राहायचं? जर हे लोकांना तर ते राहायची सवय आहे, तेवढा मेंटेनन्स भरू शकतात ते लोक ज्या बिल्डिंगमध्ये राहतात. आम्ही लोक शिकले सवरलेले नाही आहोत, आमची कमाईच नाही आहे तेवढी, तर आम्ही मेंटेनन्स बरं भरू शकतो का? तेवढं नाही भरू शकत आहोत. म्हणून आम्हाला तिकडे काही जायचंच नाही, तिकडे राहायचंच नाही. आम्ही मरू जगू आमच्याच जागेमध्ये, बस. आम्हाला काही ह्या सरकारपासून त्याचं नको आहे. आम्हाला आमचं जे गावठण आहे तेच आम्हाला हवं, बस. जो अभी राष्ट्रपति नई नई आई है वो भी आदिवासी समुदाय से आती है, तो उनको क्या आप संदेश देना चाहेंगे हमारे चैनल के माध्यम से? मी तर तेच सांगेन त्यांना की ज्या काय आहेत त्या एक आदिवासी दुसऱ्या आदिवासीला तरी समजू शकते. आमचं जे दुःख दर्द आहे ते तिला कळायला हवं. आणि तिने, मी तर बोलते, खूप म्हणजे हे असं द्या की आदिवासी एक दुसऱ्या आदिवासीला समजू शकते, कारण की एक आदिवासीच आदिवासींना समजू शकते. कारण की तिने पण शेती वगैरे ते केली असेल, तिने पण मुलाबालांना अन्न वगैरे कसं द्यायचं, कसं खायला, कशी मेहनत केली असेल ते तिला कळेल. आणि माझ्याकडून तर असं तिला म्हणजे अपेक्षा आहे की तिने एक आदिवासींना, ती पण एक आदिवासी आहे आणि दुसऱ्या आदिवासींचं दुःख दर्द समजलं पाहिजे. आणि माझ्या तर्फून तर त्यांना खूप म्हणजे आहे की एक आदिवासीला एवढी तिने हेल्प केली पाहिजे की जसं आरेमधून आम्हाला हलवायलाच नाही पाहिजे. जसे आम्ही राहतोय वगैरे, आमचं रहन सहन आहे ते आमचं म्हणजे तिला खूप असं, जसं देव आमचा आहे, ती पण एक आहे, तिला पण माहिती असेल की जसे आदिवासी आहे तर त्यांना पण माहिती असेल आपले देव काय आहे, हिरवा देव काय आहे, वाघदेव काय आहे, हे सर्व देव पण माहिती असतील. आणि शेतीमध्ये आता आदिवासी आहे, तिने तर जी शेतीमध्ये कामं केली आहेत, प्लस कसे करून खात आहेत लोक, जी कशी जगतायत ते तरी तिला माहिती असेल. तर माझ्याकडून तर एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी एक आदिवासींनी म्हणजे दुसऱ्या आदिवासीला कशी हेल्प केली पाहिजे, हे माझ्याकडून त्यांना म्हणजे हीच विनंती आहे की आरे वाचवायचा प्रयत्न फक्त त्यांनी खूप केला पाहिजे की एक आदिवासी दुसऱ्या आदिवासींना हेल्प करेल. राजकीय पक्षांनी पण या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, त्याच्यावरती तुमचं काय मत आहे? म्हणजे त्यांनी आता जर आमच्या बरोबर हे केलं, पण हेच आहे की पुढेपर्यंत आम्हाला असं म्हणजे इथून हलवायला नको पाहिजे. कसं आहे, त्यांनी असा साथ दिला पाहिजे की एक म्हणजे जसं आम्ही गरीब लोक आहोत तर आमच्या मागे एवढा पाठिंबा द्यावा की आम्हाला म्हणजे ह्या एरियातून हलवलं पाहिजे नाही. आणि जसं आम्ही राहतोय, शेतीवाडी करतोय, जसं जगतोय, जसे आता प्राणी आहेत किंवा झाडं आहेत, ही सर्व काही कापली गेली नाही पाहिजेत. कारण की त्याच्यामुळे आपलं जीवन आहे आणि आपण आपल्या जीवनाला कसं बरं मारू शकतो. आता आपल्याला जगायचं आहे तर आपण कसं काहीतरी खाऊन जगतोय, तसं ते झाड पण आहे. जसं आता पाळा वगैरे पडतोय, त्याचा खत बनतोय आणि त्याच्याने ते जगतंय. जसं पशुपर्णी आहेत, ते राहतात, ते जगतायत. अशा जंगलामध्ये एवढे प्राणी आहेत, ते जगतायत. मग तसे तुम्ही त्यांना का मारताय ह्या मेट्रोच्या वजहने? एवढी झाडं तुम्ही कापणार, प्लस ती शेतीवाडी जाईल, गरीब लोकांची घरं जातील, ती बरं कुठे राहणार? आणि त्या लोकांना राहायचं माहितीच नाहीये, ते लोकांना शिकले सवरले नाहीत, मेंटेनन्स भरता येत नाहीये, ती लोक कुठे जातील? तुम्ही लोक असे म्हणजे हे मेट्रो वगैरे सर्वांचं भला कराल, पण आमच्या लोकांचं तर नुकसानच कराल ना तुम्ही लोक. आणि आम्ही लोक मग कसं जगायचं, कसं राहायचं? एवढी पूर्ण जागा वगैरे तुम्ही लोक हडप करणार आमची, जसे मेट्रो काढणार किंवा इकडे ते कारशेड बनवणार, काय काय करणार तुम्ही लोक, पण त्याच्यामुळे नुकसान आमचं आहे ना. आम्हा लोकांना तसं नाही राहायला जमत. जे आम्ही राहिलोय, जसं राहतोय, राहण सहन आमचं आहे तेच आम्हाला हवंय. असं त्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. आणि जसे जंगलामध्ये एवढे राहून सुद्धा आम्हाला जे जे खायचं माहिती आहे, जसं तुम्ही लोक जे मोठी मोठी लोक जशी आजारी पडतात वगैरे, आता ही लोक इथली एवढी काही आजारी पडत नाही. काही एखादा मोठा झाला नाही तर ते वाचला, तर अशी काही म्हणजे मरत नाही लोक. आता आमची लोक 100 वर्ष, काही कोणी खूप म्हणजे 80 वर्ष अशीच जगले. जे आमची दादा दादी परदादा, जे माझे पप्पा वगैरे खूप खूप म्हणजे जगले ते. पण असं खाण्याने जगलात, तसं तुम्ही लोक जगू शकता का? हे मला एक प्रश्न त्यांना करायचा आहे की जे आम्ही खातोय ते तुम्ही खाता का? तुम्हाला तर तेवढं काही खायला पण भेटत नाही, तेवढं आम्ही खातो या जंगलामध्ये. जंगलामध्ये आम्हाला सोनं सारखं भेटतंय, हे आमच्यासाठी सोनं आहे. ते सोनं नाही आहे, ते तुमच्यासाठी चांगलं असेल, पण आमच्यासाठी हेच सोनं आहे. आणि ही धरती मातामधील आम्हाला खाणं भेटतं वगैरे, आणि ह्याच्यामध्ये आम्ही चांगलं म्हणजे जगतोय, तर हे जीवन आम्हाला हवंय. तो आप लोग इस आंदोलन से जुड़े हैं, आरे में आप रहते, आरे के आदिवासी आप हैं, तो आप इसके ऊपर क्या कहना चाहेंगे इस आंदोलन के ऊपर? मेट्रो गरीबों के लिए नहीं चाहिए. आम्हाला पेट्रोल पंप नाही पाहिजे.
ऍक्च्युली काय आहे, हे लहान पोरांना तर काही माहिती नाही पॉलिटिक्स बद्दल. हे लोकांना फक्त एवढंच माहिती आहे की जे झाडं तोडतात आहे ते नाही तुटली पाहिजे. हे लोक सांगतात आहे की फक्त आम्ही एवढे तोडले ऑलरेडी, तुम्ही आता काय करणार. पण हे लोक अजून पण तोडणार आहेत झाडं. तोडली आम्हाला फक्त फसवतात आहे की एवढी तोडली आता काय. पण ते नंतरचं काय पॉल्युशन, इथून आमच्या एरियामध्ये यायला किती वेळ लागणार आहे. एवढे सारे झाडं तोडून बिल्डिंग बनवतो. आम्हाला नको आहे, आम्ही राहतोय ना नॅचरल ऑक्सिजन मध्ये. एवढे लहान लहान मुलं आले आमच्याबरोबर, त्यांना आतमध्ये घेतलं गेलं नाहीये, पळवलंय त्यांना. का, कोणता रूल आहे हा, कोणत्या ह्याच्यामध्ये लिहिलंय की लहान पोरं अलाउड नाही. आम्ही काही इथे मारामारी करायला आलेलो नाहीये. आमचं म्हणणं एवढंच आहे, बेसिक आहे की हे झाडं तोडू नका. तुम्ही जावा ना अजून दुसरीकडे जिथे खाली जागा आहे. एवढे झाडं तोडून तुम्हाला इथेच काय यायचंय. हे आदिवासी लोकांचे आहे. इसमें कोई वातावरण में आपके फर्क पड़ेगा यहाँ पे मेट्रो बनने से? हो, पडेल ना. का नाही पडणार, कारण की ऑक्सिजन मिळतं एवढ्या झाडांनी. एका झाडांमधून किती ऑक्सिजन मिळतो. आणि रोज माणसं, ते लोक पण तर माणसं, तर त्यांना अक्कल पाहिजे की ऑक्सिजन आम्हाला मिळतंय झाडांमुळे. आणि आता फक्त हा आरेच राहिले की तिथे ग्रीनरी आहे, बाकी तर ऑलमोस्ट जंगलं तोडून टाकली आहे. फक्त हा आरे आहे. आणि आता हळूहळू एक बनवणार प्रोजेक्ट, सेकंड बनवणार, हळूहळू हे लोक तोडतच राहणार. आणि आमच्या एरियामध्ये येणार. आमच्या एरियात पण एवढी झाड आहे. करोनाच्या वेळी तिथे एकही पेशंट भेटला नाही. आणि एक जो फक्त पॉझिटिव्ह आला तो लगेच घरी आला. का, कारण की तिथे नॅचरल ऑक्सिजन आहे, नॅचरल वातावरणात आम्ही राहतोय. कोण मास्क नाही, काय नाही. लहान मुलं मस्त गार्डनमध्ये खेळत होते, काय टेन्शन नव्हतं. करोनामध्ये टेन्शन होतं बिल्डिंगवाल्यांना, कारण की रस्त्यावरती बिल्डिंगी आहेत, पॉल्युशन सगळं घरात. किती पण डॉक्टर करा, त्यांचं फ्युचर नाही. आणि जे आता झाडं तोडली तर आमच्या लहान पोरांचं काहीच फ्युचर नाही. जास्तीत जास्त 40-50 एवढंच आहे. आजकाल ते पण नाहीये. का, कारण की पॉल्युशन खूप आहे आपल्या इथे. आप कुछ कह रहे थे? मी फक्त इतकं सांगते, आरे वाचवा, आमचं आरे वाचवा, बस. बाकी काही नको आम्हाला. से मुंबई. अरे आमच्या हक्काचं नाही कोणाच्या